राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जलसंपदा मंत्री आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। दरम्यान त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील घेतली। यावेळी त्यांनी नाशिकमध्ये उमेदवारी उशिरा दिल्यामुळे प्रचारास कमी वेळ मिळाला तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी सक्रिय आहेत असे सांगितलं। सोबतच गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांनी संभ्रम निर्माण होईल असं वक्तव्य टाळावे असं देखील सुनील तटकरे म्हटले। गोडसेंनी खरं अखेरच्या टप्प्यामध्ये बोलणं उचित नाही। गोडसेंना ज्या गोष्टी माहिती नाहीत ते उमेदवार आहेत, आमच्या पूर्ण सदिच्छा त्यांच्या मागे आहेत। मी आज रात्रभर मुक्काम करून त्यांच्यासाठीच प्रचाराची यंत्रणा पूर्णपणे उभी करणार आहे। संभ्रम निर्माण करणार होईल असं वक्तव्य गोडसेंनी टाळावं। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची देखील तटकरे यांनी भुजबळ फार्म येथे भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। यावेळेस त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकी संदर्भात आम्ही येथे चर्चा केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।